18 सप्टेंबरला नागपूरला ओबीसी मेळावा. ओबीसी नेते छगन भुजबळ करणार मार्गदर्शन. मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण देण्यास विरोध. ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी मेळावा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त उद्या राज्यभरात स्वच्छता अभियान राबवलं जाणार. आयटीआयचे विद्यार्थी राज्यातील 750 गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवणार. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या 75वा वाढदिवस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या आठवणी. सोशल मीडियावरून माय मोदी स्टोरी नावाने सांगितल्या आठवणी. ओबीसी आरक्षणासाठी बीडमध्ये आत्महत्या. नाथापूरच्या गोरक्ष देवडकर यांनी केली आत्महत्या. मंत्री भुजबळांनी फोनवरून साधला कुटुंबियांशी संवाद. 1 लाखांच्या आर्थिक मदतीसह मुलीच्या शिक्षणाचीही घेतली जबाबदारी. मराठा क्रांती मोर्चाने घेतली विखे पाटील यांची भेट. राजाराम महाराज शिष्यवृत्ती सारथीकडून बंद केल्यामुळे भेट. मराठा विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आल्याचा आरोप. चंद्रपुरातील चिमूरचे आमदार बंटी बांगडिया यांनी कार्यकर्त्यांसाठी स्वतः बनवला स्वयंपाक. आमदार बांगडिया यांच्या या साधेपणाचं आणि माणुसकीचं कार्यकर्त्यांकडून कौतुक. अनेक योजना फक्त राजकीय फायद्यासाठी. लोढांच्या खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार. विदर्भात कौशल्य विकास खात्यात भ्रष्टाचार. SRA प्रकल्पाचा पैसा कुठे जातोय? खासदार संजय राऊतांचा सवाल. लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला. वर्षाअखेर कर्ज 9 लाख कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज. 90 दिवसात 24,000 कोटींचं कर्ज घेतल्याचं उघड. लाडकी बहिणीसह इतर लोकप्रिय योजनेमुळे कर्ज वाढल्याचं उघड. राऊतांची टीका. राज्याची आर्थिक व्यवस्था नेपाळसारखीच. महाराष्ट्रात जाती जातीत भांडणं लावलं सुरू आहेत. महाराष्ट्रावर 90 दिवसात 24,000 कोटींचं कर्ज. 4ही बाजूने महाराष्ट्र लुबाडला जातोय. संजय राऊतांची टीका. वरळीडोममध्ये आज भाजपाचा विजय संकल्प मेळावा. भाजप आज मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाने प्रचाराचा नारळ फुटणार. अजित पवारांनी दिले स्वबळाचे संकेत. राष्ट्रवादीचं प्रत्येक मतदारसंघात जनसंवाद अभियान. युतीची वाट पाहण्याऐवजी स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागा. अजित पवारांचे माजी नगरसेवकांना निर्देश. ओबीसी मंत्री उपसमितीची आज बैठक. उपसमिती अध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक. हैदराबाद गॅजेट अंमलबजावणीवरून ओबीसीत नाराजी. दुपारी 1:30 वाजता ही बैठक होणार. पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज आढावा बैठक. शरद पवारांच्या उपस्थितीत शहर कार्यकारिणीची 50वी आढावी बैठक. बैठकीनंतर कार्यकर्ता मेळावा पार पडणार. पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीला महत्त्व. नांदेड महापालिकेची बॅनरबाजीवर कारवाई. या कारवाईमागे सत्ताधारी पक्षाचा दबाव असल्याचा विरोधकांचा आरोप. नांदेडचे सत्ताधारी पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांच्या पायाखालची वाळू घसरली, त्यामुळे जनमत कमी. प्रकाश मारावर यांची टीका. संजय राऊतांचा DNA तपासण्याची गरज. त्यांना ज्यांची चाकरी करायची आहे त्यांनी करावी. मात्र अजित पवारांवर कोणतीही टीका सहन करणार नाही. आमदार इद्रिस नायकवडी यांचा इशारा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या जिंतूर महिला तालुका अध्यक्षपदी जया थिटे पाटील यांची निवड. युवक जिल्हा उपाध्यक्ष रामदास आढे यांच्या नेतृत्वाखाली पक्षबांधणीला सुरुवात. दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि कोराडी येथील आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करा. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि कोराडी येथील नवरात्र उत्सवाच्या तयारीचा बावनकुळेंनी घेतला आढावा. राज्य सरकारने मराठा बांधवांची फसवणूक केली. जी आज सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. मराठा बांधवांना आरक्षण मिळावं, मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता. वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांची भूमिका. आशिया कप स्पर्धेतील भारत-पाक क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून मोदीकृत भाजप सरकारने दहशतवाद्यांना उघड पाठिंबा दिलाय. भारतीय नागरिकांनी या कृत्याचा धिक्कार केलाच पाहिजे. सामनातून सरकारवर टीका. महाराष्ट्रावर 90 दिवसात 24,000 कोटींचं कर्ज. एप्रिल ते मे 3 महिन्यात 52,472 कोटी रुपये कर्जफेड. वित्त विभागाकडून RTI अंतर्गत माहिती प्राप्त. केंद्राकडून राज्याला 1,46,000 कोटी 687 लाख रुपये इतके कर्ज उभारण्यास परवानगी.
घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता. मार्गावरून जड वाहने रात्री 12 नंतर सोडण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्तांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना. गरिबांच्या ताटातील खाल्लं तेव्हा जनता नेपाळसारखा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे. वंचित आघाडीचे नेते डॉक्टर नितीन ठेपे यांची टीका. मालेगाव बॉम्बस्फोट एटीएसने प्लॅन केला होता. याबाबत हेमंत करकरे यांना माहिती झाल्याने त्यांची हत्या करण्यात आली. याबाबत खासदार शरद पवार यांना सर्व माहिती होती. सुधाकर चतुर्वेदींचा दावा. पुण्यात उद्या ड्रोन लाईट शोचं आयोजन. पंतप्रधानांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आयोजन. उद्या रात्री 8 वाजता हा शो होणार. भंडाऱ्यात रोजगार हमी योजनेत गैरव्यवहार. हिवरा येथे पांधण रस्त्याच्या कामात गैरव्यवहार. एकाच दिवशी एक मजूर 2 कामांवर. सोलापूरमधील माजी उपसरपंच आत्महत्या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पूजा गायकवाडची सोलापुरातील महिला कारागृहात रवानगी. कृष्णा अंदेकर समर्थ पोलीस ठाण्यात हजर. आयुष कोमकर हत्या प्रकरणी कृष्णा अंदेकर मुख्य आरोपींपैकी एक. उपसरपंच गोविंद बारगे आत्महत्या प्रकरणानंतर धाराशिवमध्ये लोकनाट्य कला केंद्राच्या विरोधात महिला सामाजिक कार्यकर्त्या आक्रमक. केंद्र बंद करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा. गडचिरोलीतील लोक अदालतीत 531 प्रकरणं निकालीत. एकूण 1,66,37,000ची नुकसान भरपाई वसूल. किरकोळ गुन्ह्याची 263 प्रकरणे गुन्हा कबुलीद्वारे निकाली. मुंबईवरून आलेलं विमान अमरावती विमानतळावर लँड न होता परतलंय. अचानक ढगाळ वातावरण आणि अंधार पडल्याने विमानाचं लँडिंग होऊ शकलं नाही. बेलोरा विमानतळावर नाईट लँडिंगची सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय. वर्ध्यात आज पीडित महिलांसाठी जनसुनावणी. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांच्या उपस्थितीत सुनावणी. पीडित महिलांचे प्रश्न मार्गी काढले जाणार. दादा, तुम्ही आमच्यासाठी स्मारक उभं केलं. तुमच्यासाठी पावसात पण उभं राहू. तुमच्यासाठी मरू पण आणि प्रसंगी ठोकू पण. कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय. अकोल्याला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठा 96.78% काटेपूर्णा प्रकल्पाच्या 4 दरवाजातून विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. वाशिममध्ये 2022 पासून जलजीवन मिशन. मात्र गेल्या 3 वर्षांपासून जिल्ह्यातील 70% काम अपूर्ण. पिण्याच्या पाण्याची समस्या कायम राहणार असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी. छत्रपती संभाजीनगरात 26व्या मास्टर्स जलतरण स्पर्धा पार. स्पर्धेत पालघरमधील धाकटी, डहाणू आणि घिवली येथील जलतरणपटूंची नेत्रदीपक कामगिरी. जिल्ह्यासाठी 21 सुवर्ण, 5 रौप्य आणि 4 कांस्य अशा एकूण 30 पदकांची लयलूट. पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील सांडपाणी व्यवस्थेसाठी 65 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. बंदिस्त पाईपलाईनचं काम सुरू आहे. त्या परिसरात राहणाऱ्या 400 ते 500 कुटुंबांना दिलासा मिळणार. पंढरपुरात माळी महासंघाचं 2 दिवसीय चिंतन शिबिर. ओबीसी आरक्षणात मराठा समाजाचे अतिक्रमण थांबवण्यासाठी गावागावात जनजागृती करण्याचा शिबिरात निर्णय. ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या पवन चव्हाण यांच्या कुटुंबियांना बंजारा समाजाचे धर्मगुरू सुनील महाराज यांची सांत्वनपर भेट. आरक्षणाची लढाई संयम आणि शांततापूर्वक मार्गाने लढण्याचं आवाहन. अरुणावती नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात पुरामुळे मोठ्या प्रमाणात कचरा. पालिकेनं जेसीबीच्या सहाय्याने साचलेला कचरा काढून टाकला. नागरिकांना दिलासा. 439 महाविद्यालयांचं प्रशासकीय आणि शैक्षणिक ऑडिट होणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा निर्णय. यापैकी 153 महाविद्यालयांचं नॅक मूल्यांकन झालंय. उर्वरित महाविद्यालयाकडून 6 महिन्यात नॅक मूल्यांकन करण्याचे हमीपत्र. एसटीटी 3.5 शक्तीपीठ दर्शन सेवा 27 सप्टेंबरपासून सुरू. शिवाजीनगर आगारातून सकाळी 7 वाजता बस निघणार. पुरुषांचे प्रवासी भाडे 3,101 रुपये तर महिलांचे भाडे 1,549 रुपये आहे.
नागसागर धरणाच्या 27 दरवाजांवर विद्युत रोषणाई. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर धरणाची सजावट. आकर्षक रोषणाईमुळे धरण परिसर उजळून निघालाय. नागपुरातील रामटेक येथील श्रीरामांच्या प्राचीन गडमंदिर परिसरात 23 विकास कामं केली जाणार. रामटेक मंदिर हेरिटेज कॉरिडॉर नावानं 23 कामं केली जाणार. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची माहिती. सर्व सरकारी संकेतस्थळ आता मराठीत होणार. बनावट शासकीय संकेतस्थळांच्या माध्यमातून होणारी जनतेची फसवणूक टाळण्यासाठी हा निर्णय. तर आगामी 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा धोरणाचा एक भाग म्हणून हे बदल. पुण्यात आणखी 5 नवीन पोलीस स्टेशन होणार, तर 2 नव्या परिमंडळांची निर्मिती होणार. पुणे पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावावर गृह विभागाचा शिक्कामोर्तब. पुणे शहराची वाढती लोकसंख्या पाहता हा निर्णय. पुणे शहरातील काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी चांदणी चौक भागातील पाणीपुरवठा बंद राहणार. शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती. परभणी शहराचा पाणीपुरवठा 3 दिवस बंद राहणार. जलशुद्धीकरण केंद्र आणि पंपगृहात गाळ आणि पाण्याचा मोठा दबाव. सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे दिले जाणार. यूजीसीचे सर्व शिक्षण संस्थांना निर्देश. सायबर फ्रॉडच्या घटना टाळण्यासाठी सायबर शास्त्रांचे धडे घेणं बंधनकारक. आमदार खासदारांवरील खटल्यासंदर्भात सुनावणीसाठी त्यांना समन्स का बजावलं जात नाही? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल. खटले दाखल असलेल्या लोकप्रतिनिधींना समन्स बजावण्यात विलंब झाल्याने न्यायालयाकडून नाराजी व्यक्त. मुंबई शहरातील 12 उपनगरीय रुग्णालय अतिदक्षता विभागातील 153 खाटांसाठी मुंबई महापालिकेची निविदा प्रक्रियेला कंत्राटदार मिळत नसल्याने पालिकेला अडचण. या प्रक्रियेसाठी पालिका 33 कोटी रुपये खर्च करणार. मराठवाडा स्वाभिमान जागर यात्रेला सुरुवात. तुळजापुरात तुळजाभवानी देवीची महाआरती करून या यात्रेला शुभारंभ. जातीयवाद, रोजगार, शेती तसंच सरकारी योजनांबाबत 8 जिल्ह्यात केला जाणार जागर. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बडतर्फ कर्मचाऱ्यांचं उपोषण. बँकेसमोर सहकुटुंब आमरण उपोषण सुरू. चुकीच्या पद्धतीने बडतर्फ केल्याचा आरोप. मुरुम अक्कलकोट मार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. सामाजिक कार्यकर्ते रामलिंग पुराणे यांच्या खड्ड्यात बसून आंदोलन. मार्गामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांना त्रास. पुण्यात रस्त्यावर भरलेल्या पाण्यात हातात गाडीची नंबर प्लेट घेऊन आंदोलन. काँग्रेसचे वडगाव शेरी उपाध्यक्ष सचिन भोसले यांचं प्रशासनाविरोधात आंदोलन. हिंगोलीतील कळमनुरी शहरात उद्या ओबीसीचा एल्गार मोर्चा. लक्ष्मण हाके यांच्यासह ओबीसी नेते मोर्चात सहभागी होणार. पीएमपीतील सर्व कर्मचाऱ्यांचं गणवेश आणि ओळखपत्र परिधान करणं बंधनकारक. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 500 रुपये दंड. प्रशासनातील शिस्त आणि कामकाज सुधारण्यासाठी आदेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.